श्री स्वामी समर्थ. स्वामी शिदोर या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आषाढ शुक्ल एकादशी ते कार्तिक शुक्ल एकादशी या 4 महिन्याच्या काळाला चातुर्मास असं म्हटलं जातं. आषाढ शुक्ल एकादशी म्हणजे देवशयनी एकादशी. 17 जुलै 2024 पासून चातुर्मासाला सुरुवात झाली. ईश्वर भक्तीत रममाण होण्याचा कालावधी म्हणजे चातुर्मास. चातुर्मासाबद्दल बऱ्याच लोकांना मनात शंका असते की खूप कडक नियम पाळावे लागतात. चातुर्मास ही आपल्या सगळ्यांसाठी एक संधी असते आध्यात्मिक प्रगती करण्यासाठी. 4 महिने एकाग्रता ठेवून ईश्वर भक्ती केली तर संपूर्ण वर्ष आपल्याला सकारात्मक जाईल, सकारात्मक ऊर्जा आपल्याला मिळेल. चातुर्मास म्हणजे काय, त्याचं महत्व काय? देवशयनी एकादशी या एकादशी दिवशी भगवान विष्णू योगनिद्रेत जातात आणि ते कार्तिक एकादशीच म्हणजे जिला आपण प्रबोधिनी एकादशी म्हणतो किंवा देव उठणी एकादशी म्हणतो, या दिवशी भगवान विष्णू योग निद्रेतून जागे होतात. हा काळ साधारण 4 महिन्याचा असतो. श्रावण, भाद्रपद, अश्विन आणि कार्तिक या 4 महिन्यात भगवान विष्णू शयन करतात म्हणजेच निद्रिस्त असतात. ज्यावेळी देव विश्रांती करतात त्यावेळी पृथ्वीवर तामसी गुण, असुरी शक्ती वाढीला लागतात. त्याचा परिणाम आपल्यावर होणार. आपला आहार वाढतो. आहार वाढली की आयुर्वेदानुसार आपले आजार वाढतात. आहारांवर नियंत्रण म्हणून चातुर्मासामध्ये उपवास केले जातात. काही व्रतवैकल्ये केली जातात ज्यामुळे आपल्या शरीरावर नियंत्रण राहतं आणि मनावर ताबा वाढवला जातो. शरीर आणि मन शांत होतं आणि आपोआप आपण ईश्वर भक्ती करण्यासाठी एकाग्रता साधू शकतो. चातुर्मासातील नियम पाळण्याचा उद्देश फक्त एवढाच आहे की उपवास, जप, तप, व्रतवैकल्य हे सर्व केल्यानंतर आपल्या शरीरासोबत मनावरचा ताबा देखील वाढेल आणि आपोआप आपली आध्यात्मिक प्रगती होईल. चातुर्मासात नेमकं काय करावं? सत्वगुण म्हणजे सात्विक वृत्ती वाढतील अशा ज्या गोष्टी आहेत त्या सर्व या 4 महिन्यात करायच्या. सकाळी उठून न चुकता देवपूजा करावी. कुठलाही मंत्र न चुकता रोज पठण करा. श्री सूक्त, व्यंकटेश स्तोत्र, विष्णू सहस्त्रनाम, महालक्ष्मी अष्टक कुठलेही स्तोत्र तुम्ही पठण करू शकता. जास्तीत जास्त वेळ नामस्मरणात घालवावा. चातुर्मासात उपवासाला देखील महत्व आहे. आठवड्यातला कोणत्याही एका दिवशी उपवास करावा. उपवासामध्ये पण वेगवेगळे प्रकार आहेत. तुम्ही एक वेळचा उपवास करू शकता किंवा आषाढी एकादशीपासून एकादशीचा उपवास करू शकता. म्हणजेच आषाढी एकादशीपासून येणाऱ्या प्रत्येक एकादशीला उपवास करायचा. भगवान विष्णूंचं पूजन आणि नामस्मरण करायचं. या 4 महिन्यात न चुकता गायीला गोग्रास देणं खूप पुण्य फलदायी आहे. या 4 महिन्यात दानाला महत्व आहे. दीपदान करा. आपल्या कुलदेवतेची आराधना करा. नवार्णव मंत्र ओम ह्रीम क्लीम चामुंडाय विचे हा मंत्र न चुकता रोज पठण करा. आपल्या जवळपास कुठे कीर्तन भजन असेल तर आवर्जून जा. देव, गुरु, ब्राह्मण, मातापित्यांचा आदर करा. एखाद्या सवाष्णी स्त्रीची ओटी भरा. यापैकी जे जे शक्य होईल ते अवश्य करा. चातुर्मासात तामसी वृत्ती आधीच वाढलेली असते. या काळात मद्यपान, मांसाहार करू नये. कांदा लसूण वर्ज्य करावं. कोणाची निंदा नालस्ती करू नये. संयम ठेवावा. अशा प्रकारे चातुर्मासात या सगळ्या गोष्टींचं पालन करून चातुर्मासाचा हेतू एकच आहे, आपलं आरोग्य चांगलं राहावं, मन शुद्ध व्हावं आणि त्याचबरोबर आपली भक्ती वाढावी. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट नक्की करा. श्री स्वामी समर्थ.